खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत, त्यांना फार्ममध्ये सगळेजण नक्की विचारतील की हा कोण रजे या ठिकाणी आणला, हा खासदार. आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीतसुद्धा बोलता येतं. निवडणुकीच्या काळामध्ये कुणीतरी म्हणत असतं की इंग्रजीत का नाही बोलला, इंग्रजीत बोलायला लागतं असं नाही, तुम्ही हिंदीत बोलू शकता, तुम्ही मातृभाषेत बोलू शकता, मराठीमध्ये बोलू शकता. आणि एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कमतरता भरणार नाही. त्यांना मोठ्या मतांचं निवडून दिलं. वगैरे गुरूंच्यासारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला. मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं, इंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंतःकरणापासून आभार मानतो. आणि हे आमचे साई सरदार किंवा सगळ्यांची सेवा चांगल्या रीतीने करतील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यासाठी यांना खासदारकी देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली. त्या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवप्रेरणा ज्यांच्या मार्गदर्शनाने इथे निर्माण झाली.